कोल्हापूरच्या वैभवशाली इतिहासाचा वारसा असणाऱ्या मेन राजाराम हायस्कूलनं आजवर हजारोंना ज्ञानदानाचं काम केलंय. अनेक दिग्गजांनी याच शाळेतून शिक्षण घेतलंय. अशा या ऐतिहासिक वास्तूचा शैक्षणिक काम सोडून इतर कोणत्याही कामासाठी वापर होऊ नये अशी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. शाळेतील शैक्षणिक उपक्रमांमध्ये सुधारणा करून विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, पटसंख्या वाढवण्यावर भर द्यावा अशा मागण्यांचं निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांना सादर करण्यात आलंय. काही राजकीय लोकांनी त्यामध्ये काही सरकारी अधिकारी सुद्धा कुणाची तरी सुपारी घेतल्याप्रमाणे सातत्यानं वर्ष 2 वर्ष गेले की आम्ही ह्या शाळेत काहीतरी वेगळा उपक्रम करणार, कोण म्हणते प्रदर्शन मांडणार, कोण म्हणते आम्ही यात्री निवास काढणार, हॉटेल काढणार. हे असलं सगळं उद्योग करायचं नाहीत. कोल्हापूरकरांनी एकदा रस्त्यावर येऊन जन आंदोलन करून थांबवलेलं आहे. तरी सुद्धा आत्ताचे जे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदचे आहेत त्यांच्या 2 वेळेला पेपरमध्ये बातम्या वाचल्या की ते मेन राजाराम शाळेच्या स्थलांतरासाठी किंवा त्या शाळेमध्ये कुठलं तरी प्रदर्शन भरवण्यासाठी त्या रिकाम्या खोल्यांचा वापर करणार आहेत. त्यानुसार आम्ही त्यांना भेटून इशारा दिलेला आहे की तुम्ही असं शाळेच्या बाबतीत जर हात घालाल तर कोल्हापूर शांत आहे, त्या कोल्हापूरला अशांत करण्याचा प्रकार करताय. त्यामुळे आम्ही परत एकदा आंदोलन करू. त्यामुळे मेन राजाराम शाळेमध्ये रिकाम्या खोल्यांमध्ये जर कुणाला काही करायचं असेल तर विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवावी, त्यासाठी प्रयत्न करावेत किंवा शालेय साहित्य आणावं, शालेय उपक्रम राबवावेत. इतर शाळाबाह्य कुठल्याही उपक्रमाला परवानगी देऊ नये अशी आमची मागणी आहे. यावेळी राहुल पाटील, योगेश जगदाळे, रणजित देवणे, विक्रमसिंह घोरपडे, सरदार पाटील, अरुण पाटील, नवनाथ पाटील, संतोष बर्गे, रोहित पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.